मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील शिरसाड परिसरात गुरुवारी रात्री उशिरा कंटेनर अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातामुळे मोठी दुर्घटना घडली। या अपघातात वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या योजनेच्या मुख्य जलवाहिनीचे मोठे नुकसान झाले असून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे। मिळालेल्या माहितीनुसार वसई पूर्वेकडून जाणाऱ्या महामार्गालगत ही महत्वाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे। गुरुवारी रात्रीच्या सुमारास भरधाव वेगात असलेला कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या जलवाहिनीच्या एअरवॉलला जोरदार धडकला। या धडकेत एअरवॉलला तडा जाऊन जलवाहिनी फुटली। परिणामी पाण्याचे उंच फवारे हवेत उसळताना दिसत होते आणि मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते। घटनेची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। युद्ध पातळीवर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून लिकेज बंद करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे। प्राथमिक अंदाजानुसार एअरवॉलमध्ये मोठे नुकसान झाले असून ते दुरुस्त करून जलवाहिनी लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या अपघातामुळे वसई विरार शहरातील काही भागांमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। महापालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची तयारीही प्रशासनाने दर्शवली आहे। दरम्यान उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आधीच पाणी टंचाईची समस्या गंभीर बनत असताना अशा प्रकारच्या अपघातांमुळे परिस्थिती अधिक बिकट होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत। स्थानिकांनी महामार्गालगत असलेल्या अत्यावश्यक पायाभूत सुविधांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संरक्षक उपाययोजना वाढवण्याची मागणीही होत आहे। पाण्याचे महत्त्व ओळखा, निष्काळजीपणामुळे होणारी पाण्याची नासाडी थांबवणे ही प्रशासनासोबत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।